अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण पुण्याचे वामनराज प्रकाशन परमपूज्य दादांनी हे केलेले पुस्तक जयांचे केल्या स्मरण वाचत आहोत. काल आपण सद्गुरु आत प्रगटतात हे पाहिले. आज सकल विद्या हीच पराविद्या. ज्या एका तत्वाच्या योगाने आत्मतत्व गोचरू होते त्या विद्येला त्याने पराविद्या म्हटले आहे. त्या व्यतिरिक्त सगळ्या अविद्या आहेत. म्हणून श्रुतींनी विद्येचे दोन भाग केलेले आढळतात, पराविद्या आणि अपराविद्या. ज्या योगे आत्मसाक्षात्कार होतो ती पराविद्या, बाकीच्या सगळ्या अपराविद्या होती. त्या तुमच्याजवळ कितीही असल्या तरी जोपर्यंत पराविद्या नाही तोपर्यंत सारे व्यर्थ आहे. परमपूज्य श्री मामा म्हणायचे, एखादी सम्राज्ञी महाराणी एखाद्या ठिकाणी मुक्कामाला गेली तर ती एकटी जाऊन कुठल्या कुठीत राहत नाही, तर तिच्या मागे तिचा सगळा लवाजमा फौजफाटा येतोच. ती एकदा आली की बाकी सर्व आलेच. तशीच ही पराविद्या विद्यांची महाराणी आहे. ती एकदा प्राप्त झाली की इतर सर्व विद्या तिच्या मागोमाग येतातच. छांदोग्य उपनिषदात नारद सनतकुमार संवादात जेव्हा नारद सनतकुमारांकडे ज्ञानाची विचारणा करतात तेव्हा सांगतात की मला सगळ्या विद्या येतात, पण मला आत्मशांती नाही, मनशांती नाही. या सगळ्या गोष्टींना माऊलींनी सुंदर दृष्टांत दिला आहे. मोराचा जो पिसारा आहे त्याच्या प्रत्येक पिसावर एक डोळा आहे. सगळी पिसे डोळस आहेत, पण ते सर्व डोळे खरेखुरे बघण्यासाठी उपयोगाचे नाहीत. तसे माऊली म्हणतात की ही पराविद्या म्हणजे आत्मविद्या जर नसेल तर अन्य सर्व विद्या त्या मोराच्या पिसाऱ्यावरील डोळ्यांप्रमाणे वास्तव अर्थाने अंध आहेत. यांचा काळिमाचे उपयोग नाही. म्हणून थोरले महाराज परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या या पराविद्येचे वर्णन करताना म्हणतात की पराविद्या म्हणजे दोन डोळे आहेत. कावळ्यासारख्या एक डोळा नाही. योग आणि बोध असे या पराविद्येचे दोन डोळे आहेत. म्हणूनच त्या दोन्ही बाजूंची दोन स्वतंत्र प्रकरणे त्यांनी हा शास्त्रार्थ शास्त्र प्रचिती आहे. शास्त्र आणि आतल्या अनुभवाच्या समन्वयातून ज्ञानाचे प्रगटीकरण आहे. जसे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या भाषेत एक न्यूट्रल आणि एक फेज दोन्ही दिव्याला मिळाला तर तो दिवा लागतो, तसेच ते आहे. योग व बोध दोन्ही हवे. अशी कल्पना करा की एका पक्षाला एका मोठ्या हॉलमध्ये आणून सोडले आणि त्याला उडायला सांगितले तर तो उडू शकेल, पण त्याचा एक पंख जर कापला तर तो उडणार नाही. तसेच परमार्थाच्या मार्गावर योग आणि बोधरूपी पंख जर मजबूत असतील तरच साधकाला पुढे जाता येईल. हे नुसते शब्दज्ञान उपयोगाचे नाही. माऊली म्हणतात, शब्दज्ञानाने केला नाश, शब्दज्ञानाने नाश होतो आणि साधने पुढते. परमपूज्य श्री मामा म्हणायचे, नुसते शब्दज्ञान असेल तर ब्रह्म म्हणता म्हणता त्या ब्रह्माचा भ्रम होतो. नुसते शब्दज्ञान उपयोगी नसून त्याला अनुभूतीची जोड हवी तरच ते स्थिर होते. तसेच नुसती अनुभूती आली आणि शास्त्र माहीत नसेल तरी आलेला अनुभव खरा की खोटा हे कळत नाही. त्यांनीच परमपूज्य श्री महाराजांबद्दल सांगितलेली एक गोष्ट आहे. एकदा वाडीला मामा महाराजांसमोर बसले होते. इतक्यात एक गृहस्थ तिथे आले व महाराजांना म्हणाले, महाराज, आपण सांगितल्याप्रमाणे मी साधना करायला लागलो आणि काही दिवसांनी माझ्या उजव्या कानाने एक विशिष्ट नाद ऐकू येऊ लागला. आता तो नाद 24 तास ऐकू येतो. त्यामुळे माझे डोके भणभणले आहे. तो नाद बंद करावा.
त्यावर महाराज केवळ ठीक आहे असे म्हणाले. ते गृहस्थ निघून गेल्यावर महाराज म्हणाले, माऊली म्हणतात, प्राप्तीची वेळ निरेवा आंधळेपणाची डोहाळे ते असे असते. जे ज्ञान प्रगट होण्यासाठी योगी आतुरतात ते इथे सहज प्रगट झाले आहे, म्हणून त्याची किंमत नाही. अशा वेळेस जे कर्म आहे आड येते त्याकरता किमान आपल्याला शास्त्राची माहिती हवी. निदेवी माणसाची गोष्ट. माऊलीने या दृष्टांताद्वारे एक सुंदर गोष्ट सांगितली आहे. माणसांचे जन्म दरिद्री आणि कर्म दरिद्री असे दोन भाग असतात. एकदा असाच एक जन्म दरिद्री रस्त्याने चालला असताना लक्ष्मी देवींना त्याची दया आली. त्या भगवंतांना म्हणाल्या, कर्म कितीही बलवत्तर असले तरी मी ते टाळू शकते. भगवंत म्हणाले, ठीक आहे. लक्ष्मी देवींनी त्या माणसाच्या वाटेवर एक अत्यंत मौल्यवान आणि भले मोठे रत्न आणून टाकले. असे रत्न की ज्याची किंमत त्याला पृथ्वी तलावर कोणीही समर्थ नसेल. तो माणूस चालत चालत ज्यावेळी या रत्नापाशी आला, नेमके त्याच वेळी त्याला सुचले की जगात आंधळे लोक फार आहेत. ते कसे चालत असतील, कसे जीवन जगत कंठीत असतील, त्यांना जे क्लेश होत असतील ते थोडे आपण अनुभवून पाहायला काय हरकत आहे, असे म्हणून तो तिथून पुढे डोळे झाकून चालू लागला आणि नेमका त्या रत्नाशी अडकळून पडला. तो पुढे पडला आणि ते रत्न त्याच्या धक्क्याने मागे सरकले. त्यावर तो मनात म्हणाला, हो खरंच आंधळ्यांना फार त्रास उचलावे लागत असतील, आणि तसाच पुढे निघून गेला. त्याच्या मागून चालत आलेला माणूस ते रत्न उचलून घेऊन गेला. यालाच म्हणतात प्राप्तीचे वेळ निरेगा आंधळेपणाचे डोळे. अशा तऱ्हेने प्राप्तीच्या वेळेस ते दैव आड येऊ नये म्हणून शास्त्राची माहिती असणे आवश्यक असते. केवळ योग किंवा बोध एकटे असून चालत नाही. या उलट केवळ शास्त्रच अवगत असेल आणि त्याला अनुभूतीची जोड नसेल तर काय होते हे आचार्यांच्या पुढील गोष्टीवरून लक्षात येईल. आचार्य आणि मिथ्यावाद. आचार्यांचा आवडता सिद्धांत ब्रह्मसत्यम जगन मिथ्या हा प्रसिद्धच आहे. आचार्यांच्या जवळ नेहमी खूप शिष्य असतात. संतांच्या भोवती नेहमीच हौसे नवसे गवसे असे विविध प्रकारचे शिष्य असतात. ज्यांना सर्व ज्ञान असते अशांनाच ते सांभाळता येतात. त्यापैकी एका शिष्याला एक शंका होती. आचार्य म्हणतात त्याप्रमाणे ब्रह्मसत्यम जगन मिथ्या खरेच आहे का? एकदा रस्त्याने आचार्यांबरोबर जात असताना समोरून एक पिसाळलेला मत्स्य हत्ती येताना दिसला आणि तो माहूत ओरडला, बाजूला व्हा, बाजूला व्हा. आचार्यांनी मागे वळून हत्ती येताना पाहिले व ते बाजूला पळाले. त्यांच्या मागोमाग सर्व शिष्यही पळाले. त्याबरोबर या शिष्याने आचार्यांना विचारले, महाराज तुम्हीच नेहमी सांगता की ब्रह्मसत्य आणि अन्य सर्व मिथ्या आहे म्हणून, मग त्या हत्तीला पाहत तुम्ही का पळाला? आचार्यांनी ताबडतोब उत्तर दिले की मी घाबरलो व पळालो, ते देखील मिथ्याच. शिष्याला वाटले की आचार्यांनी तर्काने तर आपल्याला गप्प बसविले, परंतु त्याची समजूत पटलेली नव्हती हे आचार्यांना देखील माहीत होते. शिष्यामध्ये काय न्यून आहे हे त्यांना पक्के ठाऊक असते. तेच खरे सद्गुरू. एकदा काशीला मुक्कामी जात असताना वाटेत त्यांना एक लोहाराचे दुकान दिसले. लोहार त्यावेळेस लोखंडाचा रस गाळण्याचे काम करीत होता. आचार्य शिष्याला जवळ बोलून म्हणाले, ब्रह्मसत्यम आणि जग मिथ्या आहे ते खरं ना? तर मग हे जे सर्व दिसते आहे ते सत्य की मिथ्या? तो शिष्य म्हणाला, आपल्या सिद्धांताप्रमाणे मिथ्या आहे. आचार्यांनी आपली ओंजळ त्या लोहारापुढे धरून त्याला त्यामध्ये लोखंडाचा
तप्त रस ओतण्यास सांगितले. तो रस त्याने गटागटा पिऊन टाकला आणि मागे वळून पाहिले, मात्र तो शिष्य दूरवर पळून जात असलेला दिसला. त्याला वाटले तो रस पिण्याची त्यांच्यावर पाळी आली तर. याचाच अर्थ बोधाचा भाग आहे, पण अनुभूती नाही. आजकाल दांभिकपणा फार वाढला आहे. अनेक दांभिक लोक मी ब्रह्म आहे असे म्हणणारे आढळतात. स्वामी महाराज म्हणायचे की जो कुणी दांभिक मी ब्रह्म आहे म्हणणारा आढळेल त्याच्या बुडाला एक जळके लाकूड लावावे, म्हणजे कळेल की तो ब्रह्म आहे की त्यास नुसताच भ्रम झाला आहे. ज्ञान ज्या वेळेस आतून प्रगट होते तेव्हा ज्ञानदाते सद्गुरू असतात. त्यांच्या कृपेने ते दोन्ही अंगांनी मजबूत होऊन स्थिर होते आणि एकच ते स्थिर व्हायला लागले की मोक्ष हाताशीच आला म्हणायचे. भक्तांचे महासुख श्री गुरूंच्या श्रीचरणांचे असे जर स्मरण झाले तर विशुद्ध असे ज्ञान त्यांच्या कृपेने प्रगट होते. एवढेच नव्हे तर त्यांच्यामुळे मोक्ष मिळतो. त्या मोक्षाचे जे प्रसाद येतील त्यामुळे साधकाला त्या ज्ञानाची किंमत नसेल. त्याला ते भक्त बाजूला हो म्हणतील आणि सद्गुरूंच्या भक्तीमध्ये अखंड भाव राहतील. कशासाठी तर त्यांच्या नंतरचा जो महासुखाचा सोहळा आहे तो त्यांना बघायचा असतो. माऊलींची त्यावर एक सुंदर ओवी आहे. तैसे गुरुकुळाचे नावे महासुखे अति थोरावे, जे तोडे हे ही पोटावे आकाश का. असा जो भक्त आहे तो गुरुकुलाच्या स्मरणाने, त्या परंपरेच्या स्मरणाने किंवा ज्या योगे सद्गुरूंची आठवण होईल त्या योगे आतून महासुखाने भरून येतो. त्याच्या ठिकाणी अपार संतुष्टता दाटून येते. तो महासुखाने ओसंडून येतो. त्याचा थोरवीचा इतका परिणाम होतो की त्याने दिलेल्या आकाशालाही गवसणी घालावी, आकाशही काफोटीला मारावे. माऊली म्हणतात का सुखतया अंकुश वरी पडल्या पियुषधारा, नाना गोदकीचा सागरा आला वाचा. तो आनंद कशा प्रकारचा असतो याचे सुंदर वर्णन यामध्ये केलेले आहे. पाण्याविना सुकूत झालेल्या अंकुरावर अचानक अमृताचा थेंब पडावा व ते प्रफुल्लित व्हावे, किंवा अंगुष्ठ मात्र पाण्यातून एखाद्या माशाला बाहेर काढून सागरात सोडून दिल्यावर त्यास त्याचा आनंद होईल,